दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र जोरदार वारे वाहत आहे। त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतींमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चेला चांगलेच उधाण आले होते, परंतु भाजपचे प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथॉरिटी नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय। नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली होती, मात्र आता भाजपने यावर आक्षेप घेतलाय। यामुळे आता पक्षांच्या आक्षेपामध्ये तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान महायुतीत विद्यमान 13 खासदारांएवढ्या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील की नाही हा प्रश्न देखील उपस्थित झाला असून पक्षांमधील तिढा वाढणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।